ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवतीर्थवर म्हणजे शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातनं शिवसैनिक दादरच्या दिशेनं रवाना झालेले होते। ठाणे शहरातनं सुद्धा शिवसैनिक मोठ्या संख्येनं दादरकडे निघाले। दरम्यान ठाणे स्टेशनवर शिवसैनिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली। त्यापैकी काही शिवसैनिकांसोबत आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी संवाद साधला। पाहूया। आपण पाहतोय की शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क या दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। ठाकरे शिवसेनेचा हा दसरा मेळावा यंदा साजरा केला जातोय। हे शिवसैनिक आता दादरच्या शिवाजी पार्क या मैदानामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळेच शिवाजी पार्कचा हा दसरा मेळावा ठाकरेंचं एक केंद्रबिंदू मानलेलं हे मैदान आहे आणि त्यामुळेच ठाकरेंचा मेळावा हा केंद्रस्थानी असतो आणि त्यामुळेच महाराष्ट्रभर या मेळाव्याची चर्चा असते। त्यामुळेच या मेळाव्याला नक्की जाऊन काय करणार आहेत हे आपण या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत शिवसैनिकांशी। दादा, काय सांगणार तुम्ही? दादरला शिवतीर्थावरती चाललायत। उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे शिवसैनिक आम्ही आहोत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी परंपरा चालू केली त्या मला वाटतं जवळजवळ 58 वर्ष झाली। त्या परंपरेनुसार एक नेता एक झेंडा आणि एक वक्ता याप्रमाणे ह्या अनुसरून आलेले आम्ही 58 वर्षे त्या मेळाव्याला आम्ही जात आहोत आणि ऊन असो वारा असो पाऊस असो याची पर्वा न करता अख्ख्या महाराष्ट्रामधून शिवसैनिक येणार आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही पण सर्व निघालेलो आहोत। महाराष्ट्राची दिशा जी काय असते ती दिशा जाणून घेण्यासाठी म्हणजे त्या स्टेजवरनं महाराष्ट्राची दिशा सांगितली जाते। त्या वर्षी काय करायचं असतं काय नाही केलं जातं ते संपूर्ण ठरतं आणि जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक अशी सभा असते आणि मागच्या वर्षी जी रेकॉर्ड ब्रेक झाली होती त्यापेक्षाही अधिक लोक आता ह्या वर्षी तिकडे येतील आणि ह्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक सभा होईल। विचाराचं सोनं हे फक्त ठाकरे हा परिवारच वाटू शकतो आणि ते सोनं आम्ही लुटायसाठी आज दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यातून शहरातून आता शिवसैनिक जे आहेत ठाकरे शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत ते आता दादरच्या दिशेने रवाना झाले आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।